छवी, प्रेम जर खरं असेल ना तर सगळ्या गोष्टी जुळून येतात. म्हणून म्हणते, सांगून टाका मला, कोण आहे तुमच्या मनात? मी बायज्जींची शपथ घेते, मी कोणाला नाही सांगणार, प्रॉमिस. माझं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे म्हणून आलोय. मोरगोगाच्या फाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही ओके, सरस्वती विद्या मंदिरचं ते कॅन्टीनचं काम, अरे ते होईल पूर्ण. म्हणजे आत्ताच पावसाळ्याच्याच आधी आपण रिओपन पण करू. नाही, ते पण नाहीये. मग काय? मला छवीबद्दल बोलायचं आहे. छवीबद्दल काय? म्हणजे ते छवी आहे ना, छवी म्हणजे माझं छवीवर प्रेम आहे, अगदी मनापासून. आवडली तर ठीक आहे, ती व्यक्ती आवडली म्हणून आपण आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत नाही ना राहू शकत. आता आपण प्रेम या विषयावर काहीच बोलायला नको. तुझ्या जागी जर दादू असता ना, त्याने 10 पेपर चेक केले असते आणि त्याला आधीच कळलं असतं सगळं. तू फॉरेन वरून आलायस, त्यामुळे तुला आपल्याच ऑफिसमध्ये डायरेक्ट पोझिशन मिळाली. त्यामुळे तुला किंमत नाहीये चांगल्या कामाची, चांगल्या माणसांची. म्हणजे हे सगळं प्रतीकमुळे होतं. प्रॉमिस, मी कोणाला काही सांगणार नाही. फिरंग्याबद्दल सांगू का वहिनीला? वहिनी, मी ही गोष्ट फक्त तुला सांगते, प्लीज कोणाला सांगू नकोस. आपल्यामध्येच राहील ही गोष्ट. वहिनी, मला जो मुलगा आवडतो तो फिरंगी आहे. माझं फिरंग्यावर प्रेम आहे. पण वहिनी, तू ही गोष्ट कोणाला सांगू नको. तुला म्हणजे वहिनी, तुझं खरंच छवीवर प्रेम आहे की टाइमपास वगैरे करतोयस तू? नाही, टाइमपास वगैरे काही नाहीये. घाबरू नकोस, शांतपणे बोल आणि खरं खरं बोल. माझं छवीवर मनापासून प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. सिरियसली? माझं खरंच प्रेम आहे छवीवर. आणि हे मी तुला सांगण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण मला जमलंच नाही. ते छवी आवडते मला, माझं प्रेम आहे. काही चुकतंय का माझं? काय झालं? राग आला का तुम्हाला? राग? अरे कसला राग? अरे तू चांगला मुलगा आहेस, छवी चांगली मुलगी आहे, तुमच्या दोघांचं लग्न झालं तर मला का राग येणार आहे? इनफॅक्ट आय एम हॅपी. हा फक्त जरा अनएक्सपेक्टेड होता म्हणून प्रोसेस करायला वेळ लागला एवढाच. हे पण यू नो व्हॉट, आय थिंक छवीला पण तू आवडतोस. सिरियसली? हो सिरियसली. म्हणजे ती बोलत नाहीये या विषयावर. मी विचारायचा प्रयत्न केला पण काहीच सांगितलं नाही. पण तू माझ्याशी बोललास हे खूप बरं केलंस. आता बघ तुमच्या प्रेमाला जस्टिस कसं मिळवून देतो मी. तुला तुझं प्रेम मिळणार प्रतीक, आणि त्यासाठी मी मदत करणार तुझी. खरंच सर? अरे ऑफकोर्स. थँक्यू सो मच. थँक्यू का? इकडे
बैयतजी, बैयतजी, हे घे ग सरस्वतीबाईंनी दिले. अगं कसली मुलगी आहेस तू? हा काय केलंस हे? सगळं फेकून दिलंस? ज्या बाईंनी तुला सुधारायला इतकी संधी दिली त्यांच्याबद्दल इतका मनात राग ठेवतेस? अगं त्यांनी काय नाही केलं तुझ्यासाठी? त्या नेहमी तुझ्यासाठी इथे येतात, वया पुस्तकं गरजेच्या वस्तू सगळ्या देतात, आणि तुला इतका माज आहे की त्यांचे आभार मानण्याऐवजी तू त्यांच्याबद्दल रागराग करतेस. तुला लाज नाही वाटत का? हा सगळ्या वस्तू फेकून दिलास. आणि हे काय करते ग? दे इकडे, दे दे बघू. हे काय केलंयस? तुला उपकारांची जाणीव नाहीये का? तुझ्यासारख्या मुलीला ना कायम अशी शिक्षा झाली पाहिजे. तू सुधारणार नाहीस आयुष्यात. काय म्हणालीस? तू सुधारणार नाहीस आयुष्यात. समजलं? मला म्हणालीस? काय? ए दे दे दे. अगं दे दे. काय करतेस काय? सोडणार नाहीये तुला. तुझ्या चुकीच्या गोळ्यांचा डोस वाढवलाय. हा आता तुला आणखीन त्रास होणार, डोकं गरगरणार, तुला काय होते कळणारच नाही. आणि मग सगळ्यांना असंच वाटेल आमची लाडकी बैयतजी सारखी सारखी आजारी का पडतीये हे कोणालाच नाही कळणार. म्हातारे, आता तुला वाचवायला कोणीच येणार नाही. ती तुझी लाडकी छवी सुद्धा नाही, कारण आता तू माझ्या कचाट्यात सापडलीस. थेरडे, लहानपणी मला जसं जेलमध्ये कोंडून ठेवलं होतंस ना, माझी जशी घुसमट झाली होती तशी घुसमट तुझी या घरात होणार आहे. आणि मग तुला झालेला त्रास बघून मला समाधान मिळणार. बैयतजी, भैयाजी, मी एक 2-4 दिवसात ऑफिस जॉईन करेन. अरे हो, पण ड्रायव्हरचा काय? ड्रायव्हरचा प्रश्न सोडवा. म्हणजे सुरेश दादा येत नाही आहेत का ड्युटीवर? छवी, तुला माहित नाहीये का? अगं, सुरेश दादांचा मागच्या आठवड्यात ऍक्सिडेंट झाला होता. कसं काय? काय झालं त्यांना? नाही नाही, ते ओके आहेत, एवढं काही झालं नाहीये. पण अगं, मागे सुट्टी होती ना त्यांना, तेव्हा बाईकने कुठेतरी चालले होते ते. कोणीतरी धडकलं त्यांना. हा, त्यांच्या पायाला आणि हाताला जखमा झाल्यात. त्यामुळे पुढचे 3 महिने तरी ते कामावर येऊ शकणार नाहीत. आय गेस त्यांच्या पायाला खूप लागलंय.
हो पण आज एक माणूस येणार आहे, त्याच्याशी बोलून घेतो मी. छवी, आज तू माझ्यासोबत थांब आणि तू त्यांच्याशी बोलून घे, म्हणजे तुझ्या नजरे घालून जातील ना ते. चालेल, मी आज घरीच थांबते मग. हा. नाही, हा? अजिबात नाही. अरे असं काय करतोयस? आज नवीन ड्रायव्हर येणार आहेत ना, त्यांच्याशी बोलून घेईन मी सविस्तर. अगं त्याही पेक्षा जास्त महत्वाचं काम ऑफिसमध्ये आहे छवी. हा, तिकडे तिकडे खूप प्रेशर आहे सध्या कामाचं, त्यामुळे तुला असं घरी राहून नाही चालणार, तुला यावं लागेल ऑफिसला. छवी यार, हे बघ, मी तुला असं सुन्न बघू शकत नाही. प्लीज मला सांग काय होतंय. फिरंग्या, आता या विषयावर आपण काहीच बोलूयात नको. मी हा विषय बंद केलाय, हे सगळं सोडून देऊया. दादू, मी घरीच थांबते, वर्क फ्रॉम होम करते मी. अनिकेत, तसं चालणार आहे का? अजिबात नाही. अरे मीटिंग आहे आज, तिकडे प्रेझेंटेशन द्यायचं आहे, घरून कसं काम करणार आहे ती? छवी, अनिकेत बरोबर बोलतोय. अगं त्याच्यावर फार प्रेशर आहे ग कामाचं. तुझी मदत होईल त्याला ऑफिसमध्ये. जा तू. पण बाह्यजी, छवी, यावर मला चर्चा नकोय. मुकाट्याने ब्रेकफास्ट कर आणि जा अनिकेत बरोबर ऑफिसला. अगं ड्रायव्हर सोबत मी बोलेन. हे काय रॉकेट सायन्स आहे का? चालेल भैयाजी, काही हरकत नाही. चल लवकर चल, ब्रेकफास्ट कर, वेळ आता निघायचंय आपल्याला. काय घरात अंधार करून ठेवलाय? पडदा तरी बाजूला कर, लाईट येईल. हे काय नवीन सॉंग? हा, कुठे जातो? नवीन नोकरी मिळणार आहे तायडे. ही काय अवदासा आठवली तुला? हा, नोकरी करणार आणि ती पण ड्रायव्हरची. एवढ्यासाठी शिकवला वय तुला? अगं तायडे, किती भोळी आहेस ना तू. अगं जरी मी ड्रायव्हरची नोकरी करणार असलो तरी हीच नोकरी मला लाखो मिळवून देणार आहे. हो का? ड्रायव्हरला काय लॉटरी लागणार आहे? अगं लॉटरी तर केव्हाचीच लागली आहे. फक्त ते पैसे वसूल करण्यासाठी तिथे जायचंय मला. पास म्हणजे अगं मला कुठे नोकरी लागणार आहे विचार तरी. कुठं? राजगुरूंच्या घरात, त्या साकेतचा नवीन ड्रायव्हर म्हणून नोकरी करणार. तरी मी बाह्यजी आणि दादूला सांगत होते मी बाहेर जॉब बघते, पण दोघांनीही नाही ऐकलं माझं. फिरंग्यासोबत काम करणं खूप कठीण आहे. मला अजिबात आनंद मिळत नाहीये, उलट उलट जास्त त्रास होतोय. आणि ह्याला पण कळत नाही माझं 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 फिरंग्यावर प्रेम आहे. का कळत नाही याला? का असं वागतोय हा? तर ना ऑफिसला जायची इच्छाच होत नाहीये. आपण दोघं जर पॉझिटिव्ह राहिलो तर सगळं छान होईल. तू फक्त अभ्यास कर, बाकी सगळं मी बघेन. काही चांगला जॉब मिळवेल, मग ना आपल्याकडे खूप पैसे साठील, मग माझ्या मनासारखं होईल. तेजा, तुझ्या आनंदासाठी तुझ्या या छविताईला काहीही करावं लागलं ना तरी पण ती करेल. तुझी छविताई एक वेळ स्वतःची स्वप्न बाजूला ठेवेल, तुझं मन कधीच नाही मोडणार. मी हा जॉब करणार तेजा, मी तुला वचन दिलं आणि कुठल्याही परिस्थितीत मी हे वचन पूर्ण करणारच.
तुझ्यासाठी, आपल्या घरासाठी मी हा जॉब करणारच. म्हणजे त्या शबाचा नवरा. आणि तीच नोकरी करत असताना त्या क्षमाचा गेम करणार. पण तुला कसं कळलं तिकडे नोकरी आहे? अगं आधीच्या ड्रायव्हरचा जर अपघात झाला तर मग नवीन ड्रायव्हर शोधणारच ना ते. म्हणजे त्या ड्रायव्हरला उडवलं आणि नवीन ड्रायव्हर साठी स्वतःचीच माहिती पाठवून दिली. अरे पण त्यानं हे समजलं तर? नाही कळणार गे. अगं या शहरात एवढे अपघात होत असतात, त्यात अजून हा एखादा. आणि तसंही त्या सगळ्यांसाठी हा राजनाथ आधीच मेलाय. त्यामुळे आता राजनाथवर संशय येणं शक्यच नाही. तायडे, माझा गेम अजून संपलेला नाहीये. त्या क्षमाने मला गंडवलं असेल, पण मी अजूनही फसलेलो नाही. हा राजनाथ साप आहे, साप. त्या क्षमाला काहीही झालं तरी डसणारच. अरे माझा कर्मा, अरे पोलीस तुझ्या मागावर आहेत. हा, मरता मरता वाचलायस तू, कशाला ईशाची परीक्षा घ्यायची? अगं तायडे, त्या क्षमाला बर्बाद करण्यासाठी काही करेन मी. नाही त्या क्षमाचा खरा चेहरा त्या सरस्वती बाई समोर आणला ना तर नावाचा राजनाथ नाही. त्या साकेतने आज नवीन ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यू साठी मला बोलवलंय आणि तिथेच घेऊन जाणार आहे मी हा क्षमाचा बायोडेटा. आणि हा बायोडेटा एकदा का दाखवला की मग माझी नोकरी फिक्स. त्यानंतर तायडे त्या क्षमाचे दिवस भरलेच म्हणून समज. ए बाबा, पाया पडते मी तुझ्या. हा, कशाला त्या क्षमाच्या मागे धावतोस? तुला जो काय धडा शिकवायचा आहे ना तो लांबून शिकव ना. तिथे कशाला जायला हवं तुला? क्षमा राजगुरूंच्या घराची सून झाली आहे ना, मग आता तीच सून माझ्यासाठी राजगुरूंच्या घराची तिजोरी लुटणार. छवी, काय झालं? काही नाही, काही नाही. मला नाही सांगणारच? काही नाही ग. हे बघ, आपल्या तेजाची पिगी बँक. याला बघून थोडी इमोशनल झाले, बाकी काय. ही फक्त पिगी बँक नाहीये त्याची स्वप्न आहेत. आणि त्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न कुठलं माहितीये? आपलं घर परत मिळवणं. आणि ते मी मिळवणारच. मिळवशील, नक्की मिळवशील. तू त्याचं टेन्शन घेतलंयस का? हे बघ, तेजा म्हणाला हे ठीक आहे, पण ते खरंच शक्य आहे का याचाही विचार कर. अगं, मी तुला नाराज नाही करत आहे, खरंच नाही. फक्त तू त्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नको एवढंच. आणि तेजाची मी समजूत घाली ना ग हळूहळू माझ्या पद्धतीने. नाही आई, तसं खरंच काही नाहीये. मी फक्त याला बघून थोडी इमोशनल झाले, बाकी काही नाही. आणि एक मी कुठलंच टेन्शन घेतलेलं नाहीये. तूच म्हणतेस ना नेहमी, आपल्या नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी आपल्याला काहीही मिळत नाही. त्यामुळे मी टेन्शन घेणं सोडून दिलंय. आणि आई, मला सुद्धा आपलं घर परत मिळवायचंय. त्यामुळे आता आपल्या घरासाठी मी एकदम जोमाने कामाला लागणार. आणि तू आहेस ना सोबत, मला कसलंच टेन्शन नाही आणि कुठलीच काळजी नाही. खरंच. ग माझी लेक, तुझा खूप अभिमान वाटतो मला. ज्या पद्धतीने तू हे घर सांभाळतेस, बाईंची काळजी घेतेस, सगळ्यांना हवं नको ते बघतेस, तेजूची समजूत घालतेस. काही काही वेळेला वाटतं की मी तुझी आई आहे का तू माझी आई होऊन सगळं सांभाळतेस. खरं सांगू, तूच माझी आई आहेस. होय ना? हो. पळा आता मग ऑफिसला.
अनिकेत वाट बघत असेल ऑफिसमध्ये. हो आलेच. चल येते मी. डबा वेळेवर खा. हो. प्रतीक सॉरी बरं का, काल जरा जास्तच झाली. रागाच्या भरात काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी. हो नाही इट्स ओके. अरे प्रतीक, काल तू खरंच अनिकेतला भेटलास का? छवीबद्दल बोललास त्याला? हो. काय सांगतोस? म्हणजे तू अनिकेतला सांगितलंस की तुझं छवीवर प्रेम आहे? सर मी अनिकेत सरांना सांगितलं की मला छवी आवडते म्हणून. आणि तुम्हाला माहिती ते काय म्हणाले? ते मला आणि छवीला एकत्र आणण्यासाठी मला मदत करणार आहेत. सिरियसली माझा विश्वासच बसला नाही तेव्हा. अनिकेत सरांच्या मनात छवीबद्दल प्रेम वगैरे काहीच नाहीये. त्यांची फक्त घट्ट मैत्री आहे. आणि ते मलाही पटलं. मी तुम्हाला सांगतो, मी आज एवढा खुश आहे ना. माझ्या मनातला अनिकेत सरांबद्दलचा गैरसमज कायमचा दूर झाला आता. अनिकेतने खरंच याला मदत करायचा शब्द दिला असेल तर हा पुढच्या कामांमध्ये अनिकेतशी प्रामाणिक राहील. इतके दिवस याच्या मनामध्ये जे काही विष पेरलंय त्याचा काहीही फायदा होणार नाही. शांभवी अरे ये. काय झालं? नाही काही झालं नाहीये. एक माणूस येतोय आपल्याकडे, त्याच्याशी बोलायचंय आपल्याला. नाही म्हणजे काय, ड्रायव्हरच्या जॉबसाठी येतोय तो. त्याच्याशी जरा बोलायचंय. ऍक्च्युली बाई आजी येणार होती माझ्यासोबत त्याच्याशी बोलायला, पण तिचं ना जरा डोकं दुखतंय. म्हणून मीच म्हटलं तू आराम कर, मी आणि शांभवी बोलून घेतो. ड्रायव्हरच्या निवडीसाठी मी काय मदत करणार? नाही मदत असं काय म्हणजे काही करायचं नाहीये. तू फक्त थांब माझ्यासोबत. काय माझ्या नजरेतून काही गोष्टी जर सुटल्या तर तुला कळतील ना त्या. काय कुठलाही माणूस वागण्या बोलण्यातून आपल्याला समजत असतो. सो तुला काही गडबड वाटली तर तू मला सांगू शकशील नाही का. त्यामुळे तू फक्त माझ्यासोबत थांब. हा ठीक. हा क्षमा, तू ह्या घरात लग्न करून का आलीयस हे चांगलंच माहिती आहे मला. तुला त्या सरस्वती बाईचा बदला घ्यायचा आहे आणि तिची ही प्रॉपर्टी लुबाडायची आहे. चांगलंय, पण अगं मला तुला लुबाडायचं आहे. तुझी अख्खी कुंडली आहे माझ्या हातात. आता हा राजनाथ राजगुरूंचा ड्रायव्हर बनून घरात घुसला. काही झालं तरी मला ही नोकरी मिळालीच पाहिजे. प्रतीक, हा अनिकेत तुझी मदत करेल वगैरे ते ठीक आहे सगळं, पण मी या लोकांना खूप जवळून ओळखतो. हे जसं बोलतात तसं करतातही असं नाही. म्हणजे अरे म्हणजे या मोठ्या लोकांचं वेगळं असतं रे. म्हणजे मी तुला मदत करीन वगैरे असं अनिकेत आता म्हणतोय, पण प्रत्यक्षात किती काय करेल याचा काही भरोसा नाहीये. म्हणजे कसं आहे बघ प्रतीक, तू पडला नोकर माणूस. नोकरांकडून कामाचा फायदा मिळवण्यासाठी काहीतरी मोठेपणाने बोलतात रे लोक. आपल्यालाही खरं वाटतं, म्हणजे तुझ्यासारख्यांना. म्हणजे तुलाही वाटत राहील की छवी एक दिवस आपली असेल, म्हणजे तुझी असेल, की अनिकेत सर एक दिवस आपलं लग्न लावून देतील. पण प्रत्यक्षात असं काही होणार नाही हे लक्षात. या राजगुरूंना चांगलाच ओळखून आहे. अरे प्रतीक, बरं झालं तू दिसलास. जरा एक काम होतं तुझ्याशी मला. काय का बेबी? हा जरा कामातच होतो, जरा अर्जंट आहे, आलो ना. हा बोल बोल. काय झालं? हे तुझ्यासाठी. हे काय सर? छवीला काय आवडतं काय नाही आवडत या सगळ्याची लिस्ट आहे. आजपासूनच फॉलो कर. ओके म्हणजे कसं आहे, तू ही लिस्ट फॉलो केली तर जरा छवीला बरं वाटेल. ते चिडचिड कमी होईल.
हे कसं आहे, प्रेम करताना आपल्या माणसांना नीट ओळखून घ्यायचं असतं, म्हणजे मग सगळं जरा इझी होत. एक विचारू का? बोल ना. तुम्हाला खरंच राग नाही आला ना? म्हणजे मला छवी आवडते म्हणून काही मला का राग येईल? अरे तू गुणी मुलगा आहेस, चांगला मुलगा आहे. तुझ्यासारखा मुलगा छवीच्या आयुष्यात येईल तर मला चांगलंच वाटणार ना, आनंदच होईल त्याचा. तू काळजी नको करूस. तू बघा जा, तुमच्या दोघांचं लग्न मी कसं लावत होते. हा फक्त मला कधीच तुझ्यामुळे छवीच्या डोळ्यात पाणी नाही बघायचं, तिला हर्ट झालेलं नाही बघायचं. नाहीतर मला नाही माहिती मी काय करेन. सर डोंट वरी, मी कायम छवीला सुखात ठेवेन. गुड. बाय द वे, आजपासून ही लिस्ट फॉलो कर. येस. आणि तिला पिस्ता आईस्क्रीम खूप आवडतं. ओके. सो मागवते, तिला पण जरा बरं वाटेल. येस. थँक्यू सर. बेस्ट लक. ओके चल. थँक्यू. नमस्कार सर. आत येऊ शकतो का? या ना, या या. आपण कोण? मी विलास शेडगे. विलास शेडगे. साकेत, अरे ड्रायव्हरचे कपडे घातले, ड्रायव्हर असेल ना? ड्रायव्हर. हा तुला म्हणालो ना आता मी. या ना, या. बसा प्लीज. बसा. नाही नको. तू बस. मी बस. तू पण बस. हा. बस. तुमचं नाव काय म्हणालात? विलास शेडगे. विलास शेडगे. हा, विलास शेडगे. सांगा तुमच्याबद्दल काहीतरी माहिती. सांगतो सर. गेल्या 15 वर्षापासून मी गाडी चालवतोय. बर. सुरुवात माझी रिक्षा चालवण्यापासून झाली वसईमध्ये. त्यानंतर मी इथेच राहायला आलो. ह्या आधी मी एका ठिकाणी फुल टाइम जॉब करायचो, पण काही कारणांमुळे ती नोकरी मला सोडावी लागली. त्यानंतर मी तुमची जाहिरात बघितली आणि लगेच इथे आलो. सर मला ना सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवता येतात. म्हणजे नॉन गिअर, गिअर, ऑटोमॅटिक, सगळ्या इलेक्ट्रिक, सगळं काही चालवू शकतो मी. वा. चांगला अनुभव, चांगला आहे तुमचा. हो, बाय्याची विजिट करणार आहे शाळेमध्ये. हो, आणि स्कॉलरशिप बद्दल पण बोलूया आपण तेव्हाच. तुमचे जे टॉप 3 स्टुडंट्स आहेत ना, त्यांची ओळख पण करून देऊया बाय्याजी सोबत. मग मी तुम्हाला आमची येण्याची वेळ कळवते. ओके, थँक्यू. हे काय? आईस्क्रीम तुझ्यासाठी. पिस्ता फ्लेवर आहे. तुला आवडतं ना? मला पिस्ता फ्लेवर आवडतं हे तुला कोणी सांगितलं? म्हणजे ते चांगलं असतं ना पिस्ता फ्लेवर. सगळ्यांनाच आवडतं. आपल्या इथे नाही का, हिला पण आवडतं, कविताला पण आवडतं. आपल्या ऑफिसच्या आपल्या दादा नाहीत का, शंकरदादा, त्यांना पण आवडतं ना पिस्ता आईस्क्रीम. आणि चांगलं असतं याच्यात. ते हे पण असतं ना, फ्लेवर चांगला आहे पिस्ता. आणि तो ड्रायफ्रूट. तू काय बडबडतोयस, तुला कळतंय का? अरे सॉरी, मी उगाच काहीतरी काहीच तरी बोलतोय मी. अगं ते तू हल्ली ना खूप चिडचिड करतेस. हल्ली स्ट्रेस मध्ये असतेस ना, म्हणून म्हणलं तुझ्यासाठी आईस्क्रीम मागवावं. तुला तेवढंच बरं वाटेल. तिकडे काय सारखं? कोण आहे तिकडे? कुठे तिकडे काय? तिकडे कोण नाहीये? अनिकेत आहे ना तिकडे. अनिकेत सर काय इथे काय? तिला पाठवलंय ना आईस्क्रीम घेऊन माझ्यासाठी.
तुम्हाला काही हे व्यसन वगैरे काही नाही ना तुम्हाला? अहो नाही हो, व्यसन आणि मी. अहो माझे आई बाबा जेव्हा हयात होते ना तेव्हा त्यांचं व्यसन मुक्ती केंद्र होतं. ओह, त्यामुळे मला तर चहाचं सुद्धा व्यसन नाहीये. आणि त्यात मी शाकाहारी, नॉन व्हेजला हात सुद्धा लावत नाही. वा 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 वा, खूपच छान, खूपच छान. तुम्ही राहता कुठे? हे इथेच कस्तुरी पार्क मध्ये. कस्तुरी पार्क. बर. आणि घरी कोण कोण असतं? घरात एक बहीण असते, बर. विधवा आहे ती. 4 मुली आहेत तिला आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. म्हणून ही सगळी धडपड सुरू आहे. अच्छा, बर. याआधी कुठे काम केलं होतं तुम्ही, काही कळेल का मला? हो सर, ह्या फाईल मध्ये सगळं काही आहे. काय काय केलंय ते सगळं काही आहे मी. बर. हे घ्या. शांभवी, तू चेक करतेस का फाईल प्लीज? महत्वाचा फोन आहे. घ्या मॅडम.